तर आज आपण बघणार आहोत मूर्खाची संगत करू नये। मूर्खाची संगत करू नये तर कुणाची संगत करायला पाहिजे? सज्जन माणसाची, सज्जन पुरुषांची संगती केली पाहिजे। मूर्खासोबत संगती करू नये, कारण मूर्खासोबत जर आपण संगती केली तर मूर्खासारखे आपण बनू। बरोबर आहे। तर आजची आपली ही गोष्ट आहे महाकाश्यपांच्या शिष्याची गोष्ट। महाकाश्यप भंतेजी होते, त्यांचे शिष्य होते, त्या शिष्याची आजची आपली ही गोष्ट आहे। तर ह्यांच्याकरिता धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 61 म्हटलेली आहे। चरच्चे नाधी गच्छेय सेयं सदी समत्तनो एकचरियं दलहं कैरा नथी बाले सहायता। ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे, विचरण करताना आपणापेक्षा श्रेष्ठ अथवा आपल्या बरोबरचा सोबती मिळाला नाही। म्हणजे आपण जेव्हा राहतो, कुठे जातो किंवा आपण राहतो, तर जेव्हा आपण राहतो तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ आपण जे आहोत, तर आपल्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ नाही, तर मग आपल्या बरोबरीचा एखादा सोबती जर आपल्याला मिळाला नाही तरी माणसाने दृढ निश्चयाने एकटेच राहायला पाहिजे। आता मला कुठेतरी जायचं आहे आणि खूप महत्त्वाचं काम आहे, परंतु मला माझ्यासोबत जाणारा कुणी मिळाला नाही, मी माझ्यासारखा नाही मिळाला आणि माझ्यापेक्षा श्रेष्ठ पण कुणी जाणारा मिळाला नाही, तरी मी एकटी त्या रस्त्यावर गेली पाहिजे, त्या काम करायसाठी मी तो गेलं पाहिजे। परंतु एकटी गेली पाहिजे, परंतु एखाद्या मूर्खासोबत नाही गेलं पाहिजे। ठीक आहे, असे भगवान बुद्ध या गाथेचा अर्थ सांगतात। आपल्यापेक्षा श्रेष्ठ लोकांची संगती करा किंवा आपल्या बरोबरीच्या, आपण जसे आहोत त्या प्रकारे आपल्या बरोबरीच्या लोकांची संगती करा, परंतु मूर्खाशी संगती करू नये। मूर्खाशी संगती करण्यापेक्षा मग एकटे तुम्ही राहा, एकटे तुम्ही विचरण करा। ठीक आहे। तर श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असताना भगवान बुद्धांनी भिक्खू महाकाश्यपाच्या एका शिष्याला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे। जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्ती मध्ये जो जेतवन विहार आहे तिथे राहत होते, तेव्हा त्यांनी महाकाश्यप भिक्खूंच्या एका शिष्याला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे। भिक्खू महाकाश्यप पिफ्फाली गुहेत असताना त्याचे 2 शिष्य धम्माचे शिक्षण घेण्यासाठी त्याच्याबरोबर राहत असत। जेव्हा महाकाश्यप भिक्खू, महाकाश्यप भंतेजी पिफ्फाली गुफेमध्ये राहत होते, तेव्हा त्यांच्यासोबत शिक्षण घेण्यासाठी त्यांचे 2 शिष्य त्यांच्यासोबत राहत होते। त्या दोघांपैकी एक शिष्य आपली कामे प्रामाणिकपणे करीत असे। 2 जे शिष्य होते त्या दोघांपैकी एक जो होता तो आपली कामे बरोबर प्रामाणिकपणे, वेळेवर, व्यवस्थितपणे करीत असे, तर दुसरा काम टाळण्याचा प्रयत्न करायचा। दुसरं काय करायचं, त्याला कोणतंही काम सांगितलं किंवा कोणतंही त्याचं काम स्वतःचं जरी राहिला तर तो काय करायचा, तो काम टाळण्याचा प्रयत्न करायचा आणि काम स्वतः केल्याचे श्रेय उठण्याचा प्रयत्न मात्र करीत असे। काम तर करत नव्हता तो दुसरा, आळशी तर होता, काम टाळण्याचा प्रयत्न करायचा, परंतु जर भंतेजींनी विचारलं की हे काम कुणी केलं, तर मग काय म्हणायचं, मी केलं। जशी खूप लोकांची सवय राहते, एवढंसं करतात पण त्याला खूप मोठं करून सांगतात की मी हे केलं, मी ते केलं, नाही का? बरोबर आहे। आपण दोघी जणी आहोत, बरोबर, आणि दोघीमधून दोघांनी, तुम्ही जास्ती केलं असेल, त्यांनी थोडंसं कमी केलं असेल, पण मिळून तो काम झाला ना। परंतु काही लोक असे राहतात की पूर्ण श्रेय स्वतःच घेतात, मी केलं, तिने काही केलं नाही। तर अशाच सारखे हे 2 शिष्य होते त्यांचे, एक खूप जास्ती प्रामाणिकपणे काम करायचा आणि हा काम टाळण्याचा प्रयत्न करायचा, परंतु जेव्हा कोणतंही काम कुणी पूर्ण केलं जर विचारले जायचं तर हा स्वतः समोर मी केलं असा हा श्रेय स्वतःवर घ्यायचा। उदाहरण, प्रामाणिक शिष्य महाकाश्यपांसाठी चेहरा साफ करायला पाणी व दंतकांडी आणून देत असे। जेव्हा तो प्रामाणिक शिष्य एक जो होता, जो आपले कामं व्यवस्थित करायचा, तर गुरुची सेवा करायला लागायची भंतेजींची, नाही का? तर हा प्रामाणिक शिष्य भंतेजींसाठी चेहरा साफ करायला पाणी आणि दात घासायला कांडी, नाही का, ते आणून ठेवत असे। तर अप्रामाणिक शिष्य अगोदरच गुरुकडे जाऊन सांगेल की भंते पाणी आणून ठेवलेले आहे,
त्या प्रामाणिक शिष्याने आणून ठेवलं, त्याने तर नाही जाऊन सांगितलं की भंतेजी पाणी आणून ठेवलं आहे म्हणून, पण हा जो काम करायचा नाही हा तिथे जाऊन भंतेजींसमोर काय सांगायचं की भंतेजी तुमच्या चेहरा धुवायसाठी पाणी आणून ठेवलेलं आहे आणि दात घासायसाठी दंतकांडी आणून ठेवलेली आहे. म्हणजे भंतेजींना काय वाटणार की यांनीच आणून ठेवली, त्यांनी नाही आणून ठेवली. बरोबर आहे. तर असा तो जाऊन सांगायचा भंतेजींना. आपण दात घासून चेहरा स्वच्छ करावा आणि भंतेजींना सांगायचं की मी पाणी आणि दंतकांडी आणून ठेवलेली आहे, आपण जा आणि आपला चेहरा साफ करा आणि दात घासावे. प्रामाणिक शिष्याने गुरुच्या आंघोळीसाठी पाणी आणून ठेवल्यास दुसरा शिष्य गुरुकडे जाऊन सांगेल की भंते आंघोळीसाठी पाणी आणलेलं आहे. आता तो काम करण्यावाला प्रामाणिक शिष्य दुसरा तोच होता बरं. तर तो भंतेजीसाठी आंघोळीसाठी पाणी आणून ठेवायचा आणि हा पाणी नाही आणून ठेवायचा, परंतु भंतेजीकडे जाऊन आधी सांगायचा की भंतेजी तुमच्या आंघोळीकरिता पाणी आणून ठेवलेलं आहे. फक्त तो सांगायचा का ड्युटी करायचा, आणायची ड्युटी नाही करायची. बरोबर आहे. म्हणजे तो श्रेय घ्यायचा की मी केलं. बरोबर. तर भंतेजींना पण असं वाटत असेल की खरंच हा करत असेल म्हणून, आणि भंतेजींना सांगायचं आंघोळीसाठी पाणी आणलेले आहे, आपण आंघोळ करावी इत्यादी अनेक गोष्टी न करताही तो अप्रामाणिक शिष्य त्या गोष्टी केल्याच्या मात्र म्हणजे दर्शवित होता की मी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. तो करत तर नव्हता एकही काम. हे तर ब्रश पाणीची गोष्ट झाली. आणखी असे बरेचसे कामं होते की जो तो प्रामाणिक शिष्य काम करायचा, परंतु हा अप्रामाणिक शिष्य काम नाही करूनही श्रेय आपल्यावर घेत होता की मी केलेला आहे आणि भंतेजींना जाऊन तो सांगायचा. प्रामाणिक शिष्याने एकदा असा विचार केला की हा मित्र काही न करता ही प्रत्येक गोष्टीचे श्रेय उठण्याचा प्रयत्न मात्र सतत करीत असतो. आता जो प्रामाणिक शिष्य होता त्याला माहिती झालं की काम तर मी करतो, परंतु श्रेय हा घेते की मी केलं म्हणून. करत तर काहीच नाही, परंतु म्हणतो की मीच केलं म्हणून. तर त्याने असा विचार केला की ह्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे. किती दिवस मी असंच बघत राहू, नाही का, हा श्रेय घेत राहते, काम मी करत राहतो. म्हणून त्याने विचार केला की ह्याच्यासाठी काही ना काही करणे आवश्यक आहे. एके दिवशी तो आळशी शिष्य जेवणानंतर झोपला असताना प्रामाणिक शिष्याने आंघोळीसाठी पाणी गरम केले. एके दिवशी काय झाला, तो जो दुसरा आळशी शिष्य होता तर तो जेवणानंतर थोडासा आराम केला, त्याने झोपला होता. तर हा जो प्रामाणिक शिष्य होता याने काय केलं, आंघोळीसाठी गरम पाणी केले आणि उकळते पाणी पाण्याच्या बंबमध्येच ठेवून बाकी पाणी बादलीत ओतले. आणि याने काय केले की जो उकळते पाणी होतं तो पाण्याच्या पहिले आधी पाण्याच्या बंब राहायच्या, त्या बंबामध्ये पाणी गरम करायचे. बरोबर. तर ह्यानी काय केले, उकळते पाणी पाण्याच्या बंबमध्ये ठेवून बाकी पाणी बादलीत ओतले व मागच्या खोलीत नेऊन ते ठेवून दिले. गरम पाणी त्या बंबमध्येच ठेवलं आणि बाकीचे जे पाणी होतं ते त्यांनी तिथं बाल्टीमध्ये ओतलं आणि मागच्या रूममध्ये नेऊन मागच्या खोलीमध्ये नेऊन ठेवून दिले. संध्याकाळी तो आळशी शिष्य झोपेतून उठला व त्याने बंबमधून गरम पाण्याच्या वाफा निघताना बघितल्या. कारण आता पाणी तो गरम होता, तिथून वाफा निघत होत्या. बरोबर आहे. तर त्या बंबामधून पाणी निघताना आणि संध्याकाळी जेव्हा हा उठला तेव्हा बघितलं की या बंबामधून पाणी काय गरम गरम वाफा निघत आहेत. त्याला वाटले पहिल्या शिष्याने पाणी गरम करून स्नानगृहात ठेवले असले पाहिजे. आणि त्याला वाटलं की आता तो जो दुसरा शिष्य आहे त्यांनी नेहमीप्रमाणे आत्ताच जेमतेम म्हणजे धुवा निघत होता, त्याला वाटलं की जेमतेम त्यांनी पाणी ओतलं असेल आणि बाल्टीमध्ये ओतून त्यांनी नेऊन ठेवलं असेल असं त्याला वाटले. पहिल्या शिष्याने पाणी गरम करून स्नानगृहात ठेवले असे त्याला वाटले. म्हणून तात्काळ तो भंते महाकाश्यपाकडे गेला व म्हणाला, भंते स्नानासाठी पाणी तयार आहे. त्याला वाटलं की पाणी आता नेऊन ठेवलंय, तर तो तुरंत नेहमीप्रमाणे भंतेजीकडे गेला आणि म्हटला की भंतेजी आपल्या स्नानासाठी पाणी तयार आहे, स्नानगृहात जाऊन आपण स्नान करावे. आणि भंतेजींना जाऊन सांगू लागला की स्नानगृहामध्ये आपण जावे आणि स्नान करावे. व गुरुबरोबर तो सुद्धा स्नानगृहाकडे गेला आणि त्यांच्याबरोबर तो सुद्धा गेला. गुरूंनी पाहिले की तिथे पाणी नव्हते आणि गुरूंनी बघितले की तिथे त्या रूममध्ये त्या खोलीमध्ये पाणी नव्हते. तेव्हा गुरु म्हणाले, बंधू आंघोळीचे पाणी कुठे आहे? आणि ते भंतेजी मग त्याला म्हणाले की बंधू आंघोळीचे पाणी आहे तरी कुठे? तो आळशी शिष्य बंब असलेल्या खोलीत गेला आणि बंब वाकडे करून पाहिले तर त्यात पाणी नव्हते.
तो जो आळशी शिष्य होता, जिथे बंब होता पाणी गरम करायचा त्या बंब असलेल्या खोलीमध्ये तो गेला आणि जेव्हा बंब वाकडे करून त्याने बघितलं तर तो बघतो तिथे काही पाणी आहे नाही. त्याने प्रामाणिक शिष्याला एक शिवी हासडली. त्याला राग आला, कारण आतापर्यंत त्याच्या मनानुसार होत होता, बरोबर. आणि आता त्याला वाटलं की पाणी तिथे ठेवलेलं आहे आणि हा काय आळशी होता खूप. तर ह्याने काय केलं की त्या प्रामाणिक जो शिष्य होता त्याला शिवी दिली. म्हणाला, मूर्खाने रिकामाच बंब आगीवर ठेवला आणि कुठे गेला कुणास ठाऊक. आणि म्हणू लागला की हा मूर्ख आहे, याने रिकामाच बंब आगीवर ठेवला आणि कुठे गेला कुणाला माहीत. मला वाटले त्याने पाणी स्नानगृहात ठेवले असावे. त्याला ते वाटलं की याने पाणी नेहमीप्रमाणे स्नानगृहामध्ये ठेवले असावे. गुरूंना खरी परिस्थिती सांगितली आणि निराशेने त्याने बादली घेतली व नदीच्या घाटावर स्नानासाठी निघून गेला. आणि नाराज होता तो. निराशेने त्यांनी काय केलं की रागामध्येच एक बादली घेतली आणि नदीच्या घाटावर तो स्नान करण्यासाठी निघून गेला. भंते काश्यपाने विचार केला, हा तरुण नेहमीच आपले कामे टाळण्याचा प्रयत्न करतो. आता भंतेजीच राहतात, समजूच येते, सगळ्यांना समजू येते एकमेकांचा स्वभाव, नाही का. तर आता त्या दोघेही त्यांचे शिष्य होते तर ते समजून गेले होते की कोण कसं आहे म्हणून. तर भंते काश्यपांनी विचार केला, हा तरुण नेहमीच आपली कामे टाळण्याचा प्रयत्न करतो व दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय स्वतः घेत असतो. स्वतः तर काही काम करत नाही, ह्याला जेवढेही काम दिले राहतात हा टाळतो आणि दुसरा जर जो काम करत असेल तर त्याचा श्रेय स्वतः घेण्याचा प्रयत्न करत असतो. दुसऱ्या दिवशी त्या आळशी शिष्याने भंते काश्यपाबरोबर भिक्षा फेरीसाठी येण्याचे नाकारले. आता दुसऱ्या दिवशी काय झालं, जेव्हा भिक्षा फेरीसाठी जायचे तर तेव्हा भिक्षा फेरीसाठी ज्याने त्या आळशी शिष्याने नकारले की मी येत नाही आज म्हणून. तेव्हा ते पहिल्या प्रामाणिक शिष्याला बरोबर घेऊन बाहेर पडले आणि मग महाकाश्यप भंतेजी जो पहिला प्रामाणिक शिष्य होता, जो आपले कामं व्यवस्थित आपल्या वेळेवर करायचा, त्याला आपल्यासोबत घेऊन महाकाश्यप भंतेजी निघाले. ते दोघेही विहाराच्या बाहेर दूर गेलेले बघून तो अप्रामाणिक शिष्य भंतेच्या एका गृहस्थ उपासकाकडे गेला. त्याने बघितलं की हे दोघेही विहाराच्या बाहेर खूप दूर गेलेले आहेत. तर त्याने काय केलं, तो जो आळशी होता तो भंतेजीच्या एका उपासकाच्या घरी गेला. गृहस्थाने त्याला विचारले की भंतेजी कुठे आहेत. आणि गृहस्थ जो उपासक होता त्याने विचारले की आज तुम्ही एकटे कसे काय आले, भंतेजी कुठे आहेत. त्यावर त्याने खोटेच सांगितले की भंतेजी आजारी असून विहारातच थांबलेले आहे. त्यावर तो अप्रामाणिक शिष्य काय म्हणतो की भंतेजी आजारी आहेत, आजारी असून ते विहारातच थांबलेले आहेत. त्या गृहस्थाने त्याला विचारले, मग मी काय करू. तो गृहस्थ उपासक म्हणू लागला की आता मी काय करू. त्यावर तो म्हणाला, भंतेंनी आपणास असे असे अन्न तयार करून द्याव्यास सांगितले आहे. त्याला जे जे आवडत होते, अन्न खायला जे जे आवडत होतं त्या अप्रामाणिक शिष्याला, आळशी शिष्याला त्यांनी सांगितले की भंतेजींनी आपल्याला हे अन्न तयार करून द्यायला सांगितले आहे. हे ऐकून त्या गृहस्थाने त्या अप्रामाणिक शिष्यास जसे हवे तसे अन्न तयार करून दिले. त्याने ऐकलं आणि त्याला वाटलं उपासकाला की खरंच भंतेजींनी सांगितलं असेल. तर त्यांनी जसे हवे होते तसे अन्न तयार करून दिले. त्या शिष्याने ते अन्न घेतले व रस्त्यातच खाऊन नंतर तो विहारामध्ये परतला. त्यांनी काय केलं, ते सगळं अन्न घेतलं, त्याच्या आवडीचं होतं तर ते घेतलं आणि रस्त्यातच त्यांनी खाल्लं पूर्ण आणि नंतर तो कुठे गेला, विहारामध्ये गेला. भिक्षाटन करीत असता भंते महाकाश्यपांना 5 चिवरदान मिळाले होते. एकदा काय झालं की भंतेजी जेव्हा भिक्षाटन करीत होते तेव्हा त्यांना महाकाश्यप भंतेजींना 5 चिवरदान मिळाले होते. ते त्यांनी त्यांचे बरोबर असलेल्या शिष्याला दिले आणि भंतेजींनी मग ते 5 चिवरदान आपल्या सोबत असलेल्या शिष्यांना दिले. त्या शिष्याने ते रंगवले व त्यांचे अंतवस्त्र व बाह्यवस्त्र तयार केले. आणि त्या शिष्यांनी काय केले, ते चिवर रंगवले आणि त्याचे काय केले, रंगवून त्या चिवराचे अंतवस्त्र आणि बाह्यवस्त्र तयार केले. दुसऱ्या आळशी व अप्रामाणिक शिष्याने केलेले खोटे कृत्य भंते महाकाश्यपांना आवडले नाही. त्यांनी त्याची चांगलीच कान उघाडणी केली. त्यांनी जे खोटे कृत्य केले होते ते महाकाश्यप भंतेजींना काही आवडलं नाही. तर त्यांनी भंतेजींनी मग त्या अप्रामाणिक शिष्य जो आळशी होता त्याची चांगलीच कान उघाडणी केली. परंतु त्या शिष्याला त्याचा फार राग आला
तो संतापाने लाल झाला व दुसऱ्या दिवशी विहारात आग लावून पडून गेला. आणि जो अप्रामाणिक शिष्य होता त्याला खूप राग आला की मला कसे काय ओरडू शकतात, मला का बरं ओरडलं यांनी, नाही का. तर त्याला खूप राग आला आणि तो संतापाने खूप लाल झाला आणि दुसऱ्या दिवशी त्याने काय केलं, विहाराला आग लावली आणि तिथून पडून गेला. परंतु जेव्हा तो मरण पावला त्यावेळी अविची नरकात त्याचा पुनर्जन्म झाला. परंतु जेव्हा तो मरण पावला तर त्याने हे एवढे अकुशल कर्म केले होते, बरोबर आहे, एकही कर्म केला नाही आणि आळशी बनून राहिला आणि दुसरे जे काम करत होते त्याचा श्रेय स्वतःच घ्यायचा, ठीक आहे. आणि एवढंच केलं नाही तर भंतेजींच्या कुठे विहाराला आग लावला आणि तिथून पडून गेला. एवढं मोठं त्यांनी पाप केलं. आपल्या जीवनामध्ये त्यांनी एकही कुशल कर्म केला नाही. कुशल कर्म केला नाही, नुसते हे अकुशल कर्म केले आणि म्हणून तो अविची नरक लोकामध्ये त्याचा पुनर्जन्म झाला. ज्यावेळी भगवंतांना ही गोष्ट कळली त्यावेळी भगवंतांनी ही गाथा म्हटलेली होती. भगवान बुद्धांना जेव्हा ही गोष्ट कळली तर भगवान बुद्धांनी त्यावेळी ही गाथा उच्चारली. सोबत प्रत्येकाला सोबती असावा लागतो. आपल्या सोबत आपण कुठे जायचं म्हटलं किंवा कुठे राहायचं म्हटलं तर आपण एकटे नाही राहू शकत, नाही का, आणि राहू शकतो नाही राहू शकत, परंतु प्रत्येकाला सोबत एक सोबती असायला पाहिजे. असं वाटतं की आपल्यासोबत कुणी सोबत राहिला तर खूप चांगलं वाटेल, एकटं चांगलं नाही वाटत. परंतु स्वतःपेक्षा श्रेष्ठ सोबती मिळत नसेल, आपण जसे आहोत तर आपल्यापेक्षा कुणी श्रेष्ठ चांगला सोबती माणूस मिळत नसेल तरी कमीत कमी आपली बरोबरी करू शकेल, तरी कमीत कमी आपल्यासारखा आपली बरोबरी करू शकेल असा मित्र आपण शोधायला पाहिजे, ठीक आहे. अन्यथा एकटेच विचरण करावे. आणि जर आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंवा आपल्या बरोबरीचा सुद्धा आपल्याला कोणी व्यक्ती मिळत नसेल तर आपण एकटेच विचरण करायला पाहिजे. कारण मूर्खाची संगत केव्हाही हानिकारकच ठरते, बरोबर आहे. ही गोष्ट भगवान बुद्धांनी त्याच्यावरून का सांगितली, कारण ते दोन शिष्य होते, बरोबर. एक मूर्खाची संगतीच होती आणि तो प्रामाणिक होता, एक अप्रामाणिक होता. तर त्याचं काय झालं, प्रामाणिक माणसाला थोडंसं नुकसान नाही झाला परंतु तो काही सुधारला नाही. आणि जर प्रामाणिक माणसाला त्याच्यासारखाच प्रामाणिक किंवा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ प्रामाणिक कोणी शिष्य मिळाला असता तर त्याला खूप बरं वाटलं असतं आणि त्याच्यामध्ये पण काही बदलाव आले असते. मग ती भौतिक संगती असो की धार्मिक संगती असो, भगवान बुद्ध असे सांगतात की आपण धार्मिक म्हणजे आपण विहारात येतो तर आपल्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ किंवा आपल्या बरोबरीच्या भेटत असेल तर त्याची संगती करावी, परंतु आपल्यापेक्षा मूर्ख लोकांची संगती करू नये. एखाद्या वेळी करुणावास अशा मूर्खाच्या फायद्यासाठी तात्पुरते मूर्खाबरोबर आपण राहू शकतो. एखाद्या वेळी चला त्याच्या फायद्यासाठी, त्या मूर्खाच्या फायद्यासाठी तात्पुरते आपण राहू शकतो, पण त्या मूर्खाचा संसर्ग होऊ न देता त्याच्यासोबत राहून सुद्धा त्याची बिमारी, तो जसा मूर्ख आहे तशासारखा आपण मूर्ख बनायला नाही पाहिजे. आणि हा विचार करायला पाहिजे की हा कसा सुधारणार, बरोबर. हा मूर्ख कसा सुधारणार याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपल्यामुळे आपण त्याला सुधरवायचा प्रयत्न केला पाहिजे, नाहीतर तो मूर्ख आहे तर आपण त्याच्यासारखं मूर्ख बनू तर आपल्यामध्ये काहीही बदल होणार नाही आणि आपण उलट आणखी 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 विकारांनी ग्रस्त होत जाऊ. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की मूर्खाची संगत करू नये. आपल्यासारखं किंवा आपल्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ असेल अशा लोकांची सोबती करावी, संगती करावी. नाही तर मग आपल्यापेक्षा पण कुणी आपल्याला श्रेष्ठ मिळत नसेल किंवा आपल्या बरोबरीच्या पण मिळत नसेल तर एकटं विचरण करायचं, एकटं राहायचं, परंतु अशा मूर्ख लोकांची संगती करायची नाही. आणि एखाद्या वेळेस त्या मूर्खाची आपण मजबुरीने संगती जरी केली तर त्याच्यासारखं बनायचं नाही आणि हा विचार करायचा की हा मूर्ख आहे तर हा कसा सुधारणार, बरोबर. आणि त्याला सुधरवायचा आपण विचार करायचा, प्रयत्न करायचं. साधू साधू साधू.